पाठीमागच्या तासाला आपण बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन घेतलं होतं. आता जे आपल्याला घ्यायचं आहे ते जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन आहे डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. आपला टॉपिक जो चाललेला आहे तो आहे नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीममध्ये पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं होतं की बायनरी टू डेसिमल कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचं. आता आपण दुसरी मेथड पाहतोय की डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा. वन वे टू कन्वर्ट अ डेसिमल नंबर into its binary equivalent is to express given decimal number as a sum of powers of 2 and then write ones and zeros in the appropriate digit position. एक मेथड अशी सांगितलेली की त्याच्यामध्ये काय करायचं, दिलेला जो डेसिमल नंबर असेल तो बायनरीमध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर तो डेसिमल नंबर 2च्या पावर्समध्ये त्याची बेरीज लिहायची आणि तो नंबर येण्यासाठी जिथं जिथं 1 पाहिजे तिथं 1 लिहायचं, जिथं जिथं 0 पाहिजे तिथं 0 लिहायचं. आता एक एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर येईल लक्षात. फॉर एक्झाम्पल मी पहिला नंबर घेतो 9. आता हा जो 9 नंबर असेल तो काय करायचा, 2 च्या पावर्समध्ये लिहायचा. सो 2 0 प्लस 2 1 प्लस 2 प्लस 2 आता हे जर पावर्स आपण काढल्या तर हे येईल 8, हे येईल 4, हे येईल 2, हे येईल 1. आता हे कन्वर्जन करण्यासाठी हा जो 9 असेल तो या डिजिट जे आपण इथं काढलेले आहेत पॉवर्स ऑफ 2 त्याचे कोणते नंबर्स आवश्यक आहे की जेणेकरून यांची सम 9 येईल. तर ही जी सम असेल ते आपल्याला माहिती आहे की 8 + 1 9. म्हणजे हे 2 फक्त काय करायचे, 8 पाहिजे आपल्याला, हा 1 पाहिजे, हे नको आहे. म्हणजे हे आपण कट करणार आहे, हे कट करणार आहे, म्हणजे तिथं काय लिहायचं 0 0. म्हणजेच हा जो दिलेला डेसिमल नंबर असेल तो कन्वर्ट करायचा असेल तर तो 2 पावर्स ज्या आहेत त्या लिहायच्या. त्या पावर्समध्ये ज्या समची बेरीज हा दिलेला नंबर होईल तेवढे काय करायचे तिथं 1s लिहायचे, बाकीच्या ठिकाणी 0 लिहायचे. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण 25. आता इथं पहा, इथं ज्या वेळेला हे तुम्ही लिहाल त्यावेळेला हा रिझल्ट कसा लिहाल, 9 to the base 10 is equal to 1001 to the base 2. म्हणजे हा जो रिझल्ट असेल तो या पद्धतीने लिहायचा. आता आपण दुसरा नंबर घेतो 25 जर आपण घेतला तर तो येईल 2 4 2 3 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 ह्या पावर्स आहेत. ह्या पावर्स लिहिताना कशा आहेत पहा. 2 म्हणजे 16 प्लस 2 म्हणजे 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 1. 2 पॉवर त्यांची सम लिहायची. आता दिलेला जो नंबर असेल तो आपल्याला जर कन्वर्ट करायचा असेल तर यांची बेरीज किती आली पाहिजे, 25 आली पाहिजे. मग आता पहा 16 आणि 8 24 आणि 25, 16 + 8 + 1 हे 25. म्हणजे इथं तुम्हाला नंबर्स काय लागतील, इथं 1 लागेल, इथं 1 लागेल आणि इथं 1 लागेल. म्हणजे 16 आणि 8 24 आणि 25 म्हणजे हे 3 1 पाहिजेत आणि हे 2 आपल्याला नको आहेत तिथं, म्हणून इथं काय लिहायचं 0 लिहायचं. सो दिस इज द बायनरी इक्वॅलंट ऑफ डेसिमल 25. म्हणजे तो नंबर येईल 1100 to the base 2. आता इथे एक प्रश्न पडतो की जर हे कन्व्हर्जन इतकं सोपं असेल तर दुसऱ्या मेथड वापरण्याची आवश्यकता आहे का. आता पहा, जर मी नंबर या पद्धतीने घेतलं, समजा तिसरा नंबर घेऊ की 34892 to the base 10, याचं कन्व्हर्जन करायचं आहे मला बायनरीमध्ये. आता मात्र काय होईल, आता मात्र हा जो नंबर असेल तो जर 2च्या पावर्समध्ये एक्सप्रेस करायचा असेल तर तो खूप डिफिकल्ट जाईल.
आणि म्हणून अशा वेळेला काय केलं जातं, ही जी मेथड असेल ती मेथड वापरली जात नाही. आणि म्हणून आत्ता जी आपण मेथड वापरली ती न वापरता एक दुसरी मेथड वापरली जाते. त्या मेथडला म्हणतात डबल डॅबल मेथड. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ डबल डॅबल मेथड. आता ही मेथड काय पहा. इन द डबल डॅबल मेथड डिव्हाइड प्रोग्रेसिवली गिव्हन डेसिमल नंबर बाय 2. म्हणजे फर्स्ट जो पार्ट आहे याच्यामध्ये डिव्हाइड गिव्हन डेसिमल नंबर बाय 2 प्रोग्रेसिवली, हा शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेला डिव्हाइड गिव्हन डेसिमल नंबर बाय 2 प्रोग्रेसिवली, रायटिंग डाऊन द रिमाइंडर आफ्टर each division. The remainders taken in reverse order. हा शब्द महत्त्वाचा येतो. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर फॉर्म द बायनरी नंबर. मेथड पहा काय केलेले. डिव्हाइड गिव्हन डेसिमल नंबर बाय 2 प्रोग्रेसिवली, हा शब्द महत्त्वाचा आहे की कंटिन्युअसली काय करायचं, दोन्ही डिवाइड करायचं. रायटिंग डाऊन द रिमाइंडर आफ्टर ईच डिव्हिजन, प्रत्येक डिव्हिजन नंतर काय करायचं, रिमाइंडर लिहायचा. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर, हा शब्द महत्त्वाचा आहे की रिमाइंडर्स घ्यायचे कसे, रिव्हर्स ऑर्डरने घ्यायचे. फॉर्म द गिव्हन बायनरी नंबर. आता पहा, ही जी मेथड आहे ती जर तुम्हाला समजून म्हणजे घ्यायची असेल तर तुम्ही सिम्पल एक्झाम्पल घेऊ. आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. दिलेला जो डेसिमल नंबर आहे तो आहे 13 to the base 10. वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू बायनरी. मेथड आता पहा. दिलेला नंबर घ्यायचा 13, ठीक आहे. त्याला 2ने डिव्हाइड करायचं. हे या पद्धतीनं डिव्हिजन करू आपण. व्हर्टिकल डिव्हिजन घेऊ कारण आपल्याला प्रोग्रेसिव्हली डिव्हिजन घ्यायचे. 13ला जर 2ने भागलं तर भाग कितीचा लागेल, बेसक 12. 2 6 are 12. म्हणजे इथं रिमाइंडर जो असेल या डिव्हिजन नंतर तो किती आला, 1 आला. पुन्हा इथं 2ने डिव्हाइड करायचं प्रोग्रेसिव्हली. 2 3 are 6. इथं रिमाइंडर राहील 0. पुन्हा इथं 2ने डिव्हाइड करा. इथं 1चा भाग लागेल आणि रिमाइंडर काय राहील, 1 लागेल. आणि इथं 2ने जर 1ला डिव्हिजन केला तर डिव्हिजन येत नाही म्हणून काय आलं, 0. आणि इथं रिमाइंडर किती आला, 1. हे जे रिमाइंडर आहे ते इथं आलं. डिव्हिजन जात नाही म्हणून इथं काय लिहिलं आपण, 0 लिहिलं. आता ह्या रिमाइंडर्स आल्या 1 0 1 1. पण ह्या रिमाइंडर्स कशा घ्यायच्यात पहा. मगाशी मी सांगितलं होतं डिव्हाइड गिव्हन डेसिमल नंबर बाय 2 प्रोग्रेसिव्हली, रायटिंग डाऊन द रिमाइंडर आफ्टर ईच डिव्हिजन. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे ह्या ज्या रिमाइंडर्स आहेत ते काय करायच्या, उलट्या घ्यायच्या, फ्रॉम बॉटम टू टॉप. म्हणून तुमचा जो रिझल्ट येईल तो काय येईल, 13 to the base 10 इज इक्वल टू, हे इथून घ्यायचं होतं, 1 1 0 1 1 1 0 1 टू द बेस 2. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. अतिशय सिम्पल आहे. दिलेला जो नंबर असेल त्याला डिव्हाइड करायचं 2ने कंटिन्युअसली. प्रत्येक डिव्हिजननंतर रिमाइंडर्स लिहायची. हे ज्या रिमाइंडर्स असतील when they are taken in reverse order they will form the binary number of given decimal number. आपण आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल, नंबर आहे 24 to the base 10. we have to convert it into
बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेला नंबर पहिल्यांदा घ्या 24, डिव्हाइड करा 2नी डिव्हाइड केलं. 24ला जर 2ने भागलं तर येईल 12 24, 2 12 आर 24. रिमाइंडर या ठिकाणी येईल 0. पुन्हा 2नी डिव्हाइड करा, 2 6 आर 12, इथं येईल रिमाइंडर 0. पुन्हा 2ने डिव्हाइड केलं, 2 3 आर 6, रिमाइंडर 0. पुन्हा 2ने डिव्हाइड करा, 1चा भाग लागेल, 2 1 आर 2, म्हणजे इथं एक रिमाइंडर राहील. आणि इथं 2नी शेवटच्या स्टेपनं नीट लक्षात घ्या, इथं फ्रॅक्शनमध्ये डिव्हिजन करायची नाही. इथं काय करायचं, ह्या 1ला 2नी डिव्हिजन जात नाही म्हणून इथं लिहा 0, आणि ही जी असेल ती रिमाइंडर इथं लिहा. आणि मग ह्या रिमाइंडर्स तुम्ही रिव्हर्स ऑर्डरने घ्या. वेन द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर दे विल फॉर्म द करस्पॉन्डिंग बायनरी इक्वॅलंट ऑफ गिवन डेसिमल नंबर. म्हणून हा जो तुमचा आन्सर येईल याचा 24 to the base 10 is equal to 11000, 11000. So this will be to the base 2. हा झाला सेकंड एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. तर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण थर्ड घेऊ. 65 to the base 10 is equal to, याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे बायनरीमध्ये. मेथड सेम राहील. पहिल्यांदा 65 लिहा, त्याला 2ने डिव्हाइड करा. 65ला 2ने डिव्हाइड केला तर बेत्रिक 6, बेदुनी 4, 32 भाग लागेल. आणि रिमाइंडर जे असेल ते किती राहील 1. पुन्हा 2ने डिव्हाइड करा, 2 16 आर 32, रिमाइंडर किती राहील 0. पुन्हा 16ला 2ने डिव्हाइड करा, 2 8 आर 16, पुन्हा रिमाइंडर राहील 0. पुन्हा 2ने डिव्हाइड करा, 2 4 आर 8, म्हणजे इथे येईल 0. पुन्हा 2ने डिव्हाइड करा, 2 2 आर 4, पुन्हा रिमाइंडर येईल 0. पुन्हा 2ला डिव्हिजन करा, इथे येईल 1, रिमाइंडर येईल 0. आणि शेवटच्या स्टेपला मात्र 1ला 2ने भाग जात नाही. मी परत हे सांगतो आहे कारण इथं चूक होते. 1ला 2ने भाग जात नाही म्हणून इथं लिहायचं 0, आणि 1 रिमाइंडर राहिला तो रिमाइंडर इथं लिहायचं. आता ह्या रिमाइंडर्स काय करायच्या, रिव्हर्स ऑर्डरने घ्यायच्या. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे त्या कसं येईल तुमचं आता याचं उत्तर 65 to the base 10 is equal to, इथून सुरुवात करायची, 1 0 0 0 0 0 1, 1 0 0 0 0 0 1 to the base 2. आता आपण हे एक्झाम्पल्स घेतले, मगाशी घेतले, आत्ता घेतले, पण हे आलेलं जे आन्सर आहे ते बरोबर आहे काही कसं चेक करणार. तर त्याच्यासाठी एक मेथड सांगतो. ती मेथड अतिशय सिम्पल आहे. आपण काय केलेलं आहे, 64चा नंबर किती आलेला आहे 1 0 0 0 0 0 1. ठीक आहे. तर आता हे चेक करताना काय करायचं, इथं 2 raised to power लिहायची. इथं काय करायचं, 2 raised to 0, 2 raised to 0, 2 raised to 1, 2 raised to 2, 2 raised to 3, 2 raised to 4, 2 raised to 5, 2 raised to 6. मग 2 raised to 0 किती येतं 1 येतं. 2 raised to 1 किती येतं 2, 4, 8, 16, 32 आणि 64. म्हणजे याच्या पॉवर्स जे आहेत त्या मी इथं लिहिल्या. आता काय करायचं, स्ट्रीमलाईन मेथडमध्ये आपण केलं होतं तेव्हा जिथं 0 असेल ते काय करायचे, वेट कॅन्सल करायचे, हे सगळे कॅन्सल होतील. आणि आता फक्त जिथं 1 असतील, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, तर हे जे 2 1 आहे त्याचे करस्पॉन्डिंग वेट किती येईल 64 + 1, म्हणजे हे किती येईल 64 + 1 इज इक्वल टू 65. हे आपलं ॲन्सर झालं. ठीक आहे. तर ही चेक करण्याची मेथड आहे. प्रत्येक वेळेला केलंच पाहिजे असं का नाही, पण साधारणतः तुम्ही ते चेक करून पहा. हा झाला तिसरा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. हा येईल 4th प्रॉब्लेम. 106.
2ने डिवाइड करा. अतिशय सिंपल मेथड आहे. बऱ्याच ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटलासुद्धा या पद्धतीचे कन्वर्जन तिथं स्कूलमध्ये घेतले जातं, जिथं इलेक्ट्रॉनिक्स शिकवलं जातं तिथं. आता इथं पहा, डिव्हिजन घेतले तर 2 5s are 10, 2 3s are 6, रिमाइंडर येईल 0. पुन्हा 2ने डिवाइड करा. 2 2 4, 2 6 12, 26चा भाग लागला, रिमाइंडर येईल 1. पुन्हा 2ने भागा, 13 2 26, इथं रिमाइंडर येईल 0. पुन्हा 2ने डिवाइड करा. 2 6 are 12, इथं रिमाइंडर येईल 1. पुन्हा 2ने डिवाइड केलं तर 3चा भाग लागेल, रिमाइंडर येईल 0 किंवा 0. 2ने डिवाइड करा. 2 1s are 1, रिमाइंडर येईल 1 2. आता इथं 1 नाही, इथं 2ने डिवाइड करतो म्हणून इथं लिहायचं 0. आणि हे जे आहे ते रिमाइंडर इथं लिहायचं. आणि ह्या रिमाइंडर्स काय करायच्या, उलट्या दिशेने घ्यायच्या. हे उलट्या दिशेने घेतलं तर हा जो नंबर येईल तुमचा आता 106 to the base 10 इज इक्वल टू 110101, 1101 010, 1101 पुन्हा 010 टू द बेस 2. तर हे झालं कन्वर्जन डेसिमल 106चं बायनरीमध्ये. ही पुन्हा आपण ॲन्सर चेक करू मगाच्याप्रमाणे. म्हणजे मगाशी आपण 2च्या पॉवर काय लिहिलं त्या 1 2 4 8 16 32 64. ठीक आहे. त्याच्याखाली आता हा नंबर लिहू. किती बिट्स असतील तेवढे पॉवर्स लिहायच्या. इथं बिट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 7 बिट लिहिले. हा नंबर लिहा आता 1 1 0 1 0 1 0. आता याचं कन्वर्जन करा. हे 0 आहे त्यामुळे हे कट करा. जिथं जिथं 0 आहे ते वेट कन्वर्ट करायचं. आता हे 64 + 32 म्हणजे हे येतील 64 + 32 + 8 + 2 यांचे टोटल करा. 4 आणि 2 6 आणि 8 14, 15 16, चल 1 6 आणि 3 9, 1 10, 106 म्हणजे हे तुमचं काय होईल, ॲन्सर होईल. तर ही मेथड आहे कन्वर्जनची. कोणती, डेसिमल टू बायनरी कन्वर्जन. तर डेसिमल टू बायनरी कन्वर्जनमध्ये तुमच्या आता लक्षात आलं असेल की अतिशय सिंपल मेथड आहे. आणि ती जी मेथड आहे ती मेनली कोणती, डबल मेथड. आता हा जो पार्ट होता 106 असेल किंवा अगोदरचा 65 असेल, हे इंटेजर होते. मग फ्रॅक्शन जर डेसिमल नंबर असेल तर त्याचं कन्वर्जन कसं करायचं, तर त्याच्यासाठीची मेथड जी आहे ती या पद्धतीने. फ्रॅक्शन नंबर जर डेसिमलचा कन्वर्ट करायचा असेल तर अतिशय सिंपल मेथड आहे. आपण आता पाहतोय फ्रॅक्शनसाठी. ठीक आहे. फ्रॅक्शनसाठी काय केलं जातं पहा. फॉर फ्रॅक्शन्स मल्टिप्लाय गिव्हन फ्रॅक्शन by 2 and record a carry in the integer position. The carries read downward. The carries read downwards are the binary fraction. ही सिंपल मेथड आहे. काय केलेलं आहे, फॉर फ्रॅक्शन्स मल्टिप्लाय गिवन फ्रॅक्शन्स बाय 2. इंटेजरला काय करत होतो आपण, 2ने डिव्हाइड करत होतो. इथं काय करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 2. अँड रिकॉर्ड कॅरी काय करायची त्या ठिकाणी, रेकॉर्ड करायची. कोणत्या पोझिशनमधली, इंटेजर पोझिशनमध्ये. द कॅरीज रीड डाऊनवर्ड.
ह्या ज्या कॅरीज असतील त्या काय करायच्या, रीड करताना डाऊनवर्ड घ्यायच्या. इंटेजरमध्ये आपण कॅरीज अपवर्ड घेतो, तो फ्रॅक्शनला कॅरीज काय करायच्या, डाऊनवर्ड घ्यायच्या. आता याचं एक एक्झाम्पल पाहू. याचं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते 0.85 टू द बेस 10 हा फ्रॅक्शन आहे. याचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करताना काय केलं आहे पहा. पहिल्यांदा दिलेला नंबर लिहायचा 0.85, हे सोल्युशन येईल त्याचं. मल्टिप्लाय करायचं 2नी. 0.85ला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर ते येईल 1.70 इज इक्वल टू, आपण काय म्हटलेलं आहे, फॉर फ्रॅक्शन्स मल्टिप्लाय गिवन फ्रॅक्शन्स बाय 2 अँड रिकॉर्ड अ कॅरी इन द इंटिजर पोझिशन. आता इथं जी इंटिजर पोझिशनची कॅरी आहे ती काय करायची, इकडं रेकॉर्ड करून घ्यायची. सो इज इक्वल टू, आता हे रिमूव्ह केलं तर इथे येईल 0.70 विथ अ कॅरी 1. ठीक आहे. आता हा नंबर घ्यायचा 0.70, कारण आता ही कॅरी आपण इकडे घेतलेली. 0.70 इंटू 2, हे जर केलं तर ते 1.40. पुन्हा हे कॅरी घ्यायची, त्यामुळे येईल 0.40 विथ अ कॅरी 1. पुन्हा 0.40 इंटू 2 इज इक्वल टू, हे आता 0.80 इज इक्वल टू 0.80 विथ अ कॅरी. आता इथे इंटिजर पोझिशनमध्ये कॅरी नाही आहे, तिथं किती आहे, 0, मग ते तेच लिहायचं. 0 असेल तर 0, 1 असेल तर 1 लिहायचं. नंतर पुन्हा 0.80 इंटू 2 इज इक्वल टू 1.60 इज इक्वल टू 0.60 विथ अ कॅरी, आता इथे येईल 1. पुन्हा 0.60 इंटू 2 इज इक्वल टू 1.20 इज इक्वल टू 0.20 विथ अ कॅरी ऑफ 1. पुन्हा हे 0.20 इथं घेतलं, इंटू 2 इज इक्वल टू 0.40 इज इक्वल टू 0.40 विथ अ कॅरी ऑफ 0. आता ही प्रोसेस कुठपर्यंत घ्यायची. जर इथं फायनल ॲन्सर जर 0 आलं, तर 0.00 आलं तर तिथंच थांबायचं. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. पण ॲप्रॉक्सिमेशनसाठी तुम्ही 3 डिजिटपर्यंत घ्या, 4 डिजिटपर्यंत घ्या किंवा 5 डिजिटपर्यंत घ्या. ज्या पद्धतीनं तुम्हाला विचारलेलं आहे, समजा त्यांनी 4 डिजिटपर्यंत विचारलेलं असेल तर 4 डिजिट घ्यायचं. 5 डिजिटपर्यंत घेतलं असेल तर 5 डिजिट घ्यायचं. आता आपण इथे किती डिजिट घेतलेत पहा, 1 2 3 4 5 6. 4 घेतले असते तर इथपर्यंतच मल्टिप्लाय करा. समजा ते दुसऱ्याला 0 झालं तर 2पर्यंतच लिहायचं, असं त्याला काही नियम नाही आहे. आता याचा ॲन्सर लिहिताना आपण असं लिहितो 0.85 टू द बेस 10 इज इक्वल टू, आता ह्या कॅरीज काय करायच्या, डाऊनवर्ड घ्यायच्या. नीट समजून घ्या. इंटेजरला आपण अपवर्ड घेतो, तर इथं मात्र काय करतो, डाऊनवर्ड घेतो. म्हणजे या लिहिताना 0 पॉईंट, इथं बायनरी पॉईंट येईल 1 1 0 1 1 0, वरून खाली येतं. मी जो नंबर घेतो आहे तो असा आहे 1 1 0 1 1 0, आणि तो नंबर काय केलं, इथं घेतला. तर हे झालं फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन, डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन बायनरी फ्रॅक्शनमध्ये. दुसरं एक आणखी एक्झाम्पल आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पल 0.5675 टू द बेस 10 इज इक्वल टू, याचं कन्व्हर्जन आपल्याला बायनरीमध्ये करायचं. मेथड तीच राहील पण फक्त आता इथं काय होणार आहे की इथं डिजिट जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला मल्टिप्लाय करताना प्रत्येक वेळेला थोडंसं जास्त डिजिट्स येतील. मग आता मी पहिला नंबर घेतो 0.5675 इंटू 2 इज इक्वल टू, तुम्ही मल्टिप्लाय कराल त्यावेळेला येईल 1.135 इज इक्वल टू, ही कॅरी घ्यायची आपल्याला, त्यामुळे इथे येईल 0.135 विथ अ कॅरी ऑफ, आता किती येईल कॅरी
1 येईल. पुन्हा हा नंबर घ्यायचा 0.135 इंटू 2. हा नंबर जर घेतला तर तो येईल 0.270 इज इक्वल टू, हे तुम्ही ॲक्च्युली मल्टिप्लाय करा, मी इथं थोडंसं फास्ट लिहितो आहे, पण तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर हा नंबर येईल. आता मात्र इथं इंटेजर पोझिशनला 0 आहे, त्यामुळे इथं कॅरी 0 येईल. सो 0.270 विथ अ कॅरी ऑफ 0. नेक्स्ट काय करणार, 0.270 इंटू 2 इज इक्वल टू, मल्टिप्लाय केलं तर 540 इज इक्वल टू 0.540 विथ अ कॅरी ऑफ 0. पुन्हा 0.540 इंटू 2 इज इक्वल टू, हे जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर ते 1.080. 2नी मल्टिप्लाय करायचं, डेसिमल पॉईंट व्यवस्थित त्या पोझिशनला देऊन घ्या. सो इज इक्वल टू 0.080 विथ अ कॅरी ऑफ 1. आणि इथं 0.080 इंटू 2 इज इक्वल टू, हे जर मल्टिप्लाय केलं तर 0.160 इज इक्वल टू 160 विथ अ कॅरी ऑफ 0. इथं किती बीट पोझिशन झालं, 1 2 3 4 5. इथं 5 पोझिशन्सपर्यंत आपण घेतलेलं आहे. 1 0 0 1 0. आता हे कॅरी काय करायच्या, डाऊनवर्ड्स रीड करायच्या. म्हणजे कॅरीज जर आपण डाऊनवर्ड रीड केला तर 5675 टू द बेस 10 इज इक्वल टू 0.10010 टू द बेस 2. म्हणजे कसं येईल पण 10010 10010. तर अशा पद्धतीनं जर फ्रॅक्शन दिलेलं असेल तर मल्टिप्लाय इट बाय 2. मल्टिप्लाय करायचं, इथले जे इंटेजर पोझिशनची कॅरी, इंटेजर पोझिशनचा जो डिजिट असेल तो काय करायचा, इकडं कॅरी म्हणून घ्यायचा, आणि फायनल ॲन्सर तुमचं या पद्धतीनं राहील. ते झालं फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन. आता बऱ्याच वेळेला मिक्स नंबर येतो. आपण अगोदर बायनरीला पाहिलं की त्याच्यामध्ये बायनरी नंबर जो असेल त्याच्यामध्ये इंटेजर पार्ट असतो, फ्रॅक्शन पार्ट असतो. तसं डेसिमलला इंटेजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट जर एकत्र आला तर तो जो नंबर असेल त्याला मिक्स नंबर म्हणायचं. मिक्स याचा अर्थ त्याच्यामध्ये इंटेजर असेल, त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट असेल. मग मिक्स पार्ट जर असेल तर तो कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचा तो पहा. मी इथं एक एक्झाम्पल घेतो. आता आपण उदाहरण घेतो आहे मिक्स नंबरचं. मिक्स नंबरमध्ये काय केलं, फर्स्ट एक्झाम्पल 23.6 टू द बेस 10, याचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला डेसिमलमध्ये. आता याच्यामध्ये काय, हा जो पार्ट असेल दिस इज कॉल्ड ॲज इंटेजर. हा जो पार्ट असेल त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल पार्ट. मग याचं कन्व्हर्जन करताना वेगवेगळं करायचं. इंटेजरचं कन्व्हर्जन डबल मेथडनी करायचं. फ्रॅक्शनलचं कन्व्हर्जन आत्ता जी मेथड सांगितली त्या पद्धतीनं करायचं. म्हणजे इंटेजरचं कन्व्हर्जन करताना डिवाइड बाय 2 करायचं, फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन करताना मल्टिप्लाय बाय 2 करायचं. इथं कॅरीज काय करायच्या, अपवर्ड घ्यायच्या. इथं कॅरीज काय करायच्या, डाऊनवर्ड घ्यायच्या. आपण ॲक्च्युली सोडवू. पहिल्यांदा इंटेजर पार्ट 23चं घेऊ. 23 जर घेतलं तर काय करायचं, डबल मेथड वापरा. 2नी डिवाइड करा, बे 11चा भागला गेला, 11 2 22, म्हणजे इथं काय राहील, एक रिमाइंडर राहिला. पुन्हा 2नी डिवाइड करा, बे 5 10, एक रिमाइंडर राहिला. पुन्हा 2नी डिवाइड करा, बे 2 4, एक रिमाइंडर राहिला. 2 1 2, इथं रिमाइंडर येईल 0. आणि आता 2नी 1ला भाग जात नाही म्हणून इथं लिहायचं 0, आणि हा इथं काय करायचा, रिमाइंडर लिहायचा. आणि ह्या ज्या कॅरीज असतील त्या काय करायच्या, अपवर्ड घ्यायच्या. हा झाला पार्ट कशाचा, इंटेजरचा. आणि मग 0.6 जो असेल फ्रॅक्शनल पार्ट, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं, तर मल्टिप्लाय बाय 2. जर याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर ते येईल 1.2 इज इक्वल टू येईल 0.2 विथ अ कॅरी ऑफ 1. नंतर 0.2 इथं घेतलं, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं तर इथे 0.4
इज इक्वल टू 0.4 विथ अ कॅरी ऑफ 0. पुन्हा हे 0.4 घेतलं इंटू 2 म्हणजे येईल 0.8 इज इक्वल टू 0.8 विथ अ कॅरी ऑफ 0. पुन्हा हे 0.8 इथं घेतलं मल्टिप्लाय केलं तर येईल 1.6 इथं पुन्हा 0.6 विथ अ कॅरी ऑफ 1. आणि पुन्हा हे 0.6 इथं घेतलं त्याला 2नी मल्टिप्लाय केलं तर येईल 1.2 इज इक्वल टू 0.2 विथ अ कॅरी ऑफ 1. किती डिजिट्स पाहिजे तिथपर्यंत काय करायचं मल्टिप्लाय करत जायचं. आता इथं आपण डिजिट्स किती घेतलेले आहेत 1 2 3 4 5. ह्या कॅरीज काय करायच्या आता डाऊनवर्ड घ्यायच्या. म्हणजे हा जो 23 असेल त्याचं कन्वर्जन आपण डबल मेथडने केलं आणि हे जे 0.6 होतं त्याचं कन्वर्जन आपण मल्टिप्लाय करून केलं. आणि मग आता हे दोन रिझल्ट काय करायचे एकत्र लिहायचे. हे दोन रिझल्ट जर एकत्र लिहिले तर तो रिझल्ट असा येईल 23.6 टू द बेस 10 इज इक्वल टू. आता काय करा 23चं हे लिहा. 23साठी आपण काय केलेलं आहे 23साठी आपण लिहिलेलं आहे 10111. खालून वरती जायचं 10111 म्हणजे ते पहिल्यांदा इथं लिहा 10111 पॉईंट. आता फ्रॅक्शनल पार्ट कोणता आहे 0.6. 0.6साठी आपण कॅरीज काय करायच्या डाऊनवर्ड घेतल्यात आणि डाऊनवर्ड कॅरीजमध्ये मी आता लिहितो आहे 10011 आणि तो पार्ट इथं लिहायचा 10011 टू द बेस 2. तर हे झालं कन्वर्जन मिक्स नंबर जो असेल की ज्याच्यामध्ये इंटेजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट असेल त्याचं. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. ते थोडंसं डिव्हिजन थोडीशी जास्त आहे. ते एक्झाम्पल आहे 108.364 टू द बेस 10 इज इक्वल टू. हे कन्वर्जन करायचं आपल्याला बायनरीमध्ये. तर हे जर कन्वर्जन तुम्ही केलं तर पहिल्यांदा इंटेजरचं सेपरेट कन्वर्जन करा बायनरी फ्रॅक्शनचं सेपरेट कन्वर्जन करा. मी इथं काय करतो 108 घेतो त्याला डिव्हिजन करतो. आता हे जर डिवाईड केलं 2नी डिवाईड केलं तर इथं 54 येईल रिमाइंडर येईल 0. इथं 2नी डिवाईड केलं तर 27चा भाग लागेल रिमाइंडर येईल 0. 2नी डिवाईड केलं तर 13 येईल तर दोन्ही 26 म्हणजे रिमाइंडर 1 येईल. पुन्हा 2नी डिवाईड केलं तर बेसक 12 रिमाइंडर 1 येईल. 2नी डिवाईड केलं तर 2 3 6 इथं 1 राहील. पुन्हा 2नी डिवाईड केलं तर इथं येईल 1 रिमाइंडर 1 राहील. आणि 2नी डिवाईड केलं भाग जाणार नाही तर 0 राहील आणि रिमाइंडर काय येईल 1. म्हणजे आता मग इथं कुठंतरी चुकलेलं आहे बहुतेक 2नी बेत्रिकस 6 म्हणजे इथं 0 येईल 1 नाही येणार. मग आता ह्या ज्या रिमाइंडर्स असतील त्या काय करायच्या अपवर्ड घ्यायच्या. ठीक आहे. आता काय करायचं हे झालं इंटेजर पार्टचं कन्वर्जन. आता आपल्याला 0.364चं कन्वर्जन करायचं आहे. 0.364चं जर कन्वर्जन केलं तर ते कन्वर्जन जे आहे ते या पद्धतीने येईल 0.364 इंटू 2 इज इक्वल टू. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघा. हे मल्टिप्लिकेशन जर केलं तर येईल 0.728 इज इक्वल टू 0.728 विथ कॅरी. इथं कॅरी किती येईल 0 येईल. तर मी मधलं हे लिहित नाही शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे 0. पुन्हा इथे येईल 0.728 इंटू 2 मल्टिप्लाय केलं तर येईल 1.456 इज इक्वल टू 0.456 विथ कॅरी. आता इथं येईल 1 कारण आपण इथं 1 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 0.456 इंटू 2 हे जर मल्टिप्लाय केलं तर येईल 0.912 इज इक्वल टू 0.912 विथ अ कॅरी 0 कारण इथं 0 आलेलं आहे. आणि पुन्हा 0.912 इंटू 2 इज इक्वल टू हे जर केलं तर ते 1.824 इज इक्वल टू 0.824 आणि इथं कॅरी किती येईल 1 कारण हे 1 येईल.
ही मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्या, मी थोडे फास्ट लिहितो आहे. आणि 0.824 इंटू 2 इज इक्वल टू 1.648 इज इक्वल टू 0.648 आणि इथं इंटेजर येईल 1, कारण हा जो 1 असेल तो इथं घेतला, हा 1 इथं घेतला, हा 0 इथं घेतला. आता तुम्ही किती बिट्स घेतलेत? 1 2 3 4 आणि 5 बीटपर्यंत घेतलं. तुम्ही जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत घ्या, किंवा तुम्हाला विचारला जेवढं असेल परीक्षेमध्ये त्या पद्धतीनं बीट्स घ्या. आता इथं पहा 3 बीट्स घेतलेले आहेत, त्याला करस्पॉन्डिंग तुम्ही 3 बीट जरी घेतले तरी चालतील, किंवा 4 बीट. जेवढे नंबर ऑफ बीट जादा घेईल तेवढी जास्त ॲक्युरेसी येऊ शकते. आणि मग त्याच्यावरून रिझल्ट कसं लिहिणार? रिझल्ट आपण असं लिहिणार 108.364 टू द बेस 10 इज इक्वल टू. मग पहिल्यांदा काय करायचं, 108चा नंबर लिहायचा, तो इथं लिहा. आपण काय केलेलं, कॅरीज खालून वरती घेतो, तो नंबर येईल 1101100 1101100 पॉईंट. आता बायनरी पॉईंट आला. 364चा आपण कॅरीज काय करणार आहेत, ह्या ज्या कॅरीज आहेत ह्या आपण काय करतो आहे, डाऊनवर्ड घेतो आहे. म्हणजे ह्या जर कॅरीज डाऊनवर्ड घेतल्या तर तुम्ही असं लिहिणार, या कॅरीज डाऊनवर्ड घेताना 01011 01011, म्हणजे हे 01011. तर हा जो नंबर असेल तो काय झाला, बायनरी इक्वॅलंट झाला या पर्टिक्युलर डेसिमल. तर हे जे कन्व्हर्जन आहे ते झालं डेसिमल टू बायनरी. आज आपण काय पाहिलं की पहिलं बायनरी इंटेजर जो असेल त्याचं कन्व्हर्जन पाहिलं, नंतर फ्रॅक्शनल पार्ट जो असेल त्याचं कन्व्हर्जन पाहिलं, आणि दोन्ही एकत्र करून जो मिक्स नंबर होईल या पद्धतीचा त्याचं आपण कन्व्हर्जन पाहिलं. तर हा जो आपला दुसरा पार्ट होता, हा जो टॉपिक आहे आपला नंबर सिस्टीम, त्याच्यातलं दुसरं आर्टिकल जे आपण आता पाहिलं ते होतं कन्व्हर्जन ऑफ डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर. याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण दुसरी नंबर सिस्टीम पाहणार आहे. ती जी नंबर सिस्टीम आहे ती आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. तर हा जो आजचा व्हिडिओ आहे तो मी गुगल क्लासरूमला टाकतो आहे, तो तुम्ही व्यवस्थितरित्या पहा. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला त्या पद्धतीनं मेसेज करा. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबू. थँक्यू.